नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत दिनांक 9 एप्रिल मंगळवार रोजी गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्या दिवशी आपल्याला गुढीसमोर उभारून कोणता मंत्र म्हणायचा आहे की यामुळे आपले नवीन वर्ष सुखात जाईल आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल. तर मैत्रिणींनो, गुढीपाडव्या दिवशी गुढी उभारल्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. ब्रह्मध्वज नमस्ते तू सर्वभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यमद्वहे मंडलम कुरु. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वभीष्ट फलप्रदम प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यमद्वहे मंडलम कुरु. मैत्रिणींनो, हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर हा मंत्र आपल्याला या भाषेत म्हणायचाच आहे, पण याचं समजा कुणाला जमला नाही असं म्हणायला, तर आपल्याला आपण मराठी भाषेत त्याचा अर्थ समजून घेऊन हा मंत्र म्हणायचा आहे की याचा अर्थ असा आहे. ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे शुभ फळ मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहू दे. मैत्रिणींनो, पुन्हा एकदा सांगते, याचा अर्थ ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे शुभ फळ मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहू दे. तुम्हाला जर हा मंत्र म्हणायचा जमला नाही तर तुम्ही हे मराठी भाषांतर म्हणून गुढीसमोर आपली पूजा संपन्न करू शकता. हा मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला हा पुढील एक छोटासा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. तो म्हणजे ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः. हा मंत्र आपण 11 वेळा म्हणायचा आणि त्यानंतर आपण जो काही गोडधोड नैवेद्य केलेला आहे तो गुढीला दाखवायचा आणि आपली पूजा संपन्न करायची आहे. तर मैत्रिणींनो, गुढी कशी उभारायची आणि गुढीपाडव्या दिवशी आपण कोणते तोडगे करायचे जेणेकरून सुख समृद्धी शांती आपल्या घरात नांदेल, असे 2 प्रकारचे तोडगे मी याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर डाउनलोड केलेला आहे. तर ते व्हिडिओ अवश्य पहा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.